अमरावती जिले के वडगांव महारे गांव में ग्रामीणों ने आज जोरदार चक्का जाम आंदोलन कर प्रशासन का ध्यान अपनी समस्याओं की ओर खींचा। गांव के आसपास चल रहे क्रेशर और आरएमसी प्लांट से उड़ने वाली भारी धूल के कारण स्थानीय लोग काफी परेशान हैं। ग्रामीणों का आरोप है कि इलाके में लगातार चलने वाले ट्रैक्टर और ट्रकों की वजह से सड़कों पर धूल का स्तर अत्यधिक बढ़ गया है, जिससे लोगों के स्वास्थ्य पर गंभीर असर पड़ रहा है। धूल के कारण सांस से जुड़ी बीमारियां, खांसी और एलर्जी जैसी समस्याएं तेजी से बढ़ रही है। आंदोलन कर रहे लोगों ने बताया कि इस समस्या को लेकर उन्होंने कई बार प्रशासन को शिकायतें और लिखित आवेदन दिए, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। प्रशासन की अनदेखी से नाराज ग्रामीण आखिरकार सड़कों पर उतरकर चक्का जाम विरोध प्रदर्शन कर रहे हैं। ग्रामीणों ने मांग की है कि क्रेशर और आरएमसी प्लांट को तुरंत बंद किया जाए और ओवरलोड वाहनों की आवाजाही पर रोक लगाई जाए। साथ ही उन्होंने चेतावनी दी है कि यदि जल्द ही उनकी मांगों पर कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन को और तीव्र किया जाएगा। संदर्भात आपण निर्णय घेऊ अशी आम्हाला त्यांनी माहिती कळवली। मात्र आम्ही त्यांना म्हटलं आंदोलन करण्याच्या आधी घ्या ना, मग तुम्हाला जे काही बोलायचं आहे किंवा जो काही निर्णय घ्यायचा तो आधी करा। परंतु त्यांनी आम्हाला 27 तारीख दिलेली आहे। पालकमंत्री आमच्या सोबत आहे, मी या प्रभागाची नगरसेविका म्हणून या सगळ्या नागरिकांच्या सोबत आहे, कारण नागरिकांचा हा प्रश्न आहे। नागरिकांच्या सोबत राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी। जर तोडगा निघाला नाही तर काय भूमिका असणार? नाही, या ठिकाणाहून जोपर्यंत ते हलणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन तसंच सुरू राहील, कारण गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे दादा। त्याच्यामुळे हे स्टोन क्रशर आणि आरसीएम इथून गेलंच पाहिजे। इथे रेसिडेन्शियल एरिया आहे ना, इथे गावाच्या बाहेर द्या ना त्यांना जागा, आणि त्यांनी सगळ्या अटी शर्तीचं उल्लंघन केलेलं आहे। हे सदर आम्हाला पत्र माहितीच्या अधिकाराखाली पत्र सुद्धा मिळालेलं आहे। मग तरी कसं काय तुम्ही इथे स्टोन क्रेशर कुठल्याच माहितीची पूर्तता करू शकले नाही, संपूर्ण उल्लंघन केलेलं आहे यांनी। त्यामुळे माहिती यांनी आम्हाला तहसील किंवा मायनिंग मधून दिली नाही, प्रदूषण विभागाने आम्हाला माहिती दिली। त्यानंतर आम्ही आता ज्यावेळेस आंदोलनाची भूमिका घेतली त्यावेळेस तहसीलदाराचं बोलणं असं आलं होतं की 27 तारखेला आपण मीटिंग लावू। 25 तारखेला आम्ही मरून राहिलो आणि 27 तारखेला मीटिंग लावू राहिले। तहसीलदाराचं हे वागणं वारंवार संशयास्पद आहे। आता नेमकी काय मागणी आहे? आता हे स्टोन क्रेशर बंद झाले पाहिजेत, बस। तोपर्यंत आम्ही उठणार नाही। हा त्रास आम्हाला होत आहे। येत्या काळामध्ये आम्ही हीच राग घेऊन, हीच स्टोन क्रेशरची धूळ घेऊन तहसील कार्यालयावर घेराव करू। जशी राग आम्ही खात आहोत तीच राग आम्ही आता येत्या काळामध्ये त्यांना खायला लावू।